व्यावसायिक भाषण करते असलेले सुषमा अक्का या मिटकऱ्यांसारखं आपल्याला कुठल्या तरी पक्षातनं आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेसोबत जोडले गेले आणि त्यांच्या पायगुणाने शिवसेनेची जी काही वाताहत झाली आणि नेमकं त्याच वेळेस इकडं आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योतिताई यांना खासदारकी मिळाली। त्यामुळं सुषमा अक्कांवरती प्रचंड असं नैराश्य वैफल्यग्रस्त त्या झाल्या आणि त्यांच्या डोक्यावर आणि मनावरती परिणाम झाला। आणि तसा परिणाम असा आहे की तिकडं सकाळी 9ला भोंगा वाजतो त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्या पक्षाचं अस्तित्व कुठेही शिल्लक राहिले नसल्यामुळं जाईल तिथल्या भाजपच्या काम करणाऱ्या नेतृत्वांवरती टीका करण्याचं काम या दोघांकडनं होत असतं। मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला आहे। जे काही शिवसैनिक आहेत ज्यांची बाळासाहेबांवरती निष्ठा आहे आदर आहे ती सगळे लोक आज भाजप आणि महायुती सोबत जोडले गेलेले आहेत। वास्तविकता आता सचिन दादांनी सांगितल्याप्रमाणे जयकुमार गोरे यांचं स्वकर्तृत्व आहे। 4 टर्म निवडून येऊन फक्त सोलापूरच नाही तर शेजारचं सांगली सातारा इकडं धाराशिव माढा लोकसभा या सगळ्या ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना वाढवली। नगरसेवक महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी बहुसंख्येने निवडून आणलेली आहेत। माणसांनी कर्तृत्वाने आपली कार्यपद्धती सिद्ध केली पाहिजे। यांचं स्वतःचं कुठलंही कर्तृत्व दाखवता येत नाहीये सिद्ध करता येत नाही। शेजारी एखादा ग्रामपंचायती सदस्य सुद्धा ज्याला बूथवरती किमान 100 मतं पडलेत अशी लोक यांच्या बाजूला बसायला नसल्यामुळं आज ही लोक फक्त ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे त्या लोकांवरती असे आरोप करून व्यक्ती चरित्रावरती बोलण्याचं काम करतात। आपल्याला कल्पना आहे एखाद्या माणसाला ज्यावेळेस विकासातनं किंवा कामातनं थांबवता येत नाही त्यावेळेस माणूस शेवटच्या वेळेस हा व्यक्तिगत टीकेवरती येत असतो। मुळात त्यांचा द्वेष हा गोरेभाऊंवरचा नसावा। सोलापुरात आल्यामुळं त्यांना सतत ज्योतिताई समोर दिसत असावे म्हणून तो नैराश्य त्यांच्यावरती आल्यामुळं त्यातनं त्यांची झालेली ती बडबड असावी। दादा ते असं म्हणतायत की भाजपच्याच काही नाराज लोकांनी जे आहे की त्यांना हे सगळ्या गोष्टी दिल्या जातात, नाराजगड भाजपमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे। भाजपमध्ये कोणी नाराज असण्याचं कारण नाही। भाजपचा मतदार भाजपचा कार्यकर्ता हा पक्षासोबत असतो। त्यामुळं कालच्या सगळ्या निवडणुकीत भाजप एकतर्फी निवडणूक जिंकलेली आहे। त्यांच्याकडे कोणी कार्यकर्ताच नाहीये त्यामुळं त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कदाचित लोकांना मग असं भेटायला बोलायला वेळ मिळत असावा। ज्याला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलत बसेल नाही करून। सोलापूरला येऊन जर दुसऱ्या पक्षाची भेटत असेल असेल तेच म्हणत असतील म्हणजे स्वतःच पक्ष उरलं नाही त्यांच्याकडे हे त्यांच्या बोलण्यात सिद्ध होते। आदल्या दिवशी सुषमा अंधारे असं म्हणत होते की मला कागद मिळणार आहे मी दुसऱ्या दिवशी सांगते। दुसऱ्या दिवशी त्यांनी 19 पानाची जे काही होते ते दिलं। पण ह्या मागं कोणीतरी बाह्य शक्ती काम करतो का किंवा बोलायच्या विरोधात ते सगळं डॉक्युमेंट बोलत देणं कोणी बाह्य शक्ती काम करतो असं तुम्हाला वाटतं? बघा आता दादांनी सांगितलंय की जे काय राजकारणात आपण काम करत असताना आपल्यावरती समाजकारणात राजकारणात अशा प्रकारचे अनेक प्रकरण गुन्हे दाखल होत असतात। पक्षासाठी संघटनेसाठी काम करत असताना अनेक शिवसैनिकांवरती नेत्यांवरती कितीतरी गुन्हे पण ते कोणीतरी द्यायची काय पुरवायची काय व्यवस्था आहे। न्याय व्यवस्थेत ते कागद माहितीचे अधिकार खाली किंवा कुठल्याही बाबतीत सगळ्याला मिळत असतात तर त्यांना मुळात पक्षाचा अजेंडा नाहीये। पक्ष संघटना कशी वाढवायची ह्याच्यावरची त्यांच्याकडे मुद्दे नाहीयेत। त्यामुळं फक्त दुसऱ्याकडे बोट करणं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे। म्हणताय की निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे जुने संघाचे स्वयंसेवक आहेत जे निष्ठावान जुने लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला। आता जे काही 87 नगरसेवक आहेत त्यात अनेक संघातले लोक आहेत स्वीकृत संघातले लोक आहेत संघटनेत अनेक लोक संघातले काम करत आहेत। आपलं भाजप आणि आपलं संघ आपल्या विचारधारेसाठी सक्षम आहे। मुळात सुषमा अक्कांकडे विचारधाराच राहिलेली आहे। त्यांच्यावरती टीका केली त्यांच्याकडे जाऊन आज स्वतःला बदलून त्या ठिकाणी स्वतःची पदरात काय पडतंय काय बघण्याची शोधण्याची त्यांना वेळ आलेली आहे। जरांगेंनी जे बोललं त्याच्याबद्दल आमच्या शीर्ष नेतृत्वाने त्याला उत्तर दिलं। त्यामुळं त्या शीर्ष नेतृत्वाने त्याच्यावर बोलल्यावर आम्ही त्याच्यावर बोलवलं आणि ज्या वकिलांनी मोदीजींवर बोललेलं आहे त्यांच्यावर काय करायचं ते प्रोसेस चालू आहे। दादा मुद्दा असा आहे की आणखी एक दुरुस्ती करतो 1 मिनिट। वकिलांची ज्यावेळेस घटना कळली त्यावेळेस आमच्या सोशल मीडियावरनं तुम्ही माझा अकाउंट शेअर करू शकता। आम्ही निषेध त्यावेळेस व्यक्त केलेला आहे। दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्तरावरती काही घडामोडी वेगळ्या घडल्या भाजप सरकारकडनं त्यामुळे कदाचित त्या गोष्टी निदर्शनास आल्या नाही परंतु सचिन दादा आम्ही
आमच्या स्तरावरती जे काही प्रशासकीय गोष्टी करायच्या आहेत आम्ही केले तर ती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर. नाही, तोच मुद्दा होता की ज्यावेळेस देशात विद्यार्थी आंदोलन करत होते त्यावेळेस पंतप्रधानांवरती खालच्या पातळीवरती टीका करण्यासाठी त्यावेळेस काही कोणी बोललं नाही. मात्र ज्यावेळेस पालकमंत्र्यांवरती बोललं त्यावेळेस सगळी जी टीम आहे देशात ज्यावेळी विद्यार्थी आंदोलन सुरू झालं, विद्यार्थ्यांच्या नावाने जे आंदोलन सुरू झालं त्याच्या वेळेमध्ये विद्यार्थी सोडून काही वेगळ्या हेतूने ज्या लोकांनी कमेंट्स केले, पोस्ट केले, त्या गोष्टीला आम्ही प्रेस घ्यायची गरज आहे. आज सुषमा अंधारे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून त्यांच्याबद्दल प्रेस घ्यायची. असं तर कुणीही कुणावर कधीही टीका करेल, त्या सगळ्यांना आम्ही प्रेसवर उत्तर देणं शक्य होतं. रोज तसं कुणी ना कोणी टीका टिप्पणी करत असतं. आणि जे सोलापूरच्या बाबतीत झालं त्यावेळेला आम्ही चित्तचित्त निवडणूक ते केलं, काही प्रोसेस आहे न्यायिक तेहीच केलं. पण अशा प्रत्येक गोष्टीला म्हणजे सुषमा अंधारेंनी या शिवसेनेका प्रमुख पक्षाचे नेते आहेत आपल्या जिल्ह्यात येऊन बोलले म्हणून होतं. तसं रोज कुणी तर कुणी कुठं ना कुठं टीका टिप्पणी करतं. त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपण प्रेस करू शकत नाही. आणि ह्याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही त्यांच्यावेळी टीका केलं की गप बसतो. त्यावेळी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ज्यांनी कुठे आमच्या भावना व्यक्त केल्या आणि मोदीजींच्या आमच्या सगळ्यांच्या पोस्टवर आम्ही त्यावेळी क्लिअर आमची भूमिका होती आणि मोदीजींच्या सोबत आमच्या नेतृत्वासोबत ठाम होतो. आणि जे जे निर्णय पक्षस्तरावर होत होते आम्ही पक्षाच्या सोबत होतो. आणि अशा वेळी बघा आज एकट्याने मत व्यक्त केलं, उद्या दर दिवशी प्रत्येकाला आम्ही तुम्हाला सगळ्यांनी घेऊन प्रेस घेऊ शकतो. प्रेस कधी घ्यायला पाहिजे कुठला घ्यायला पाहिजे असंही काहीतरी ठरलेलं. सुषमा अंधारे म्हणतात की पालकमंत्री म्हणून उल्लेख करतात पालकमंत्र्यांचा. तसं सुषमा अंधारे यांना आम्ही खूप काही बोलू शकतो पण आम्हाला मर्यादा आहे, आम्ही ते टाळतो. दादा विषय असा आहे की सुषमा अंधारेने गुन्ह्याची लिस्ट दिली, इकडे दुसरीकडे ते दुसरे गुन्हे दाखल होत आहेत. पण राजकारण हे गुन्ह्याच्या पातळीवर जाणं हे कितपत योग्य? आता तुम्ही म्हटलं आज एक गुन्हा दाखल झाला, काल त्यांनी गुन्ह्याची यादी दिली, मग कोणीतरी पोस्ट व्हायरल करतं ते हातकडी घातली. गुन्ह्याच्या पातळीवर राजकारण काय तुमचं काय अनालिसिस असायचं? त्यात त्यांनी असं राजकारण हे गुन्हेगारांच्या पातळीवर चाललंय का? ते बघा प्रत्येक यादीतले जे यादीतले जे गुन्हे आहेत ना त्यात तुम्ही पण म्हणता की ते सार्वजनिक स्वरूपातले राजकीय क्षेत्रात काम करताना सार्वजनिक गुन्हे असायला पाहिजेत. पण त्यातले काही गुन्हे आहेत ते व्यक्तिगत स्वरूपातले आहेत, उत्पन्न वाढीच्या संदर्भातले आहेत. हा प्रश्न वैयक्तिक आहे त्यांचा. एकच जे ती यादी वाचली ते खूप मोठं कर्तव्य पब्लिक डोमेनवर तर सगळे आहेत, ते लपून नाही ठेवलेले आहेत. पहिली गोष्ट. आणि सार्वजनिक जीवनातले काही गुन्हे दाखल आहेत आणि काही व्यक्तिगत पण आहेत. राजकारणात काम करत असताना काही कॉन्स्पिरसी थिअरी पण तयार होतात, काही कटकारस्थाने होतात, त्याच्यामुळे काही गुन्हे दाखल होतात. बरं ह्या सगळ्याला खरं खोटं करायला न्यायव्यवस्था आहे ना आपल्याकडं. सुषमा अंधारे यांच्या सर्टिफिकेटची जयकुमार गोरेला आवश्यकता नाही ना आम्हालाही नाही. हा आम्ही किंवा आमचे नेते यांच्याबद्दल काही चुकीचं असेल तर न्यायव्यवस्था निर्णय घेईल. शिवसेनेचे असे कितीतरी नेते आहेत त्यांच्यावर ढीगभर गुन्हे दाखल आहेत, आम्ही त्याचा कधी मुद्दा नाही केला. नाही हे गुन्हेगारी पातळीवर जातो काय आत्मचिंतन राजकारणामध्ये हे गुन्हेगारीचं प्रमाण हे समोर आणलं जातं. त्याबद्दल तुमचं तुम्ही असं म्हणताय कोणीच गुन्हेगारी पातळीवरती राजकारण चाललेलं नाही. कारण तुम्ही म्हटलं तर आधीच्या तक्रारीवर तशा प्रकारचा गुन्हा दाखल नाही. त्यांनी त्यांना स्वीकारलेले ना. आता तो गुन्हा सिद्ध होतो का गुन्ह्यात दोषी आहे का ही न्याय व्यवस्था ठरवेल. ते आपण कसं हे करू शकतो की ते दोषी आहेत म्हणून जे दाखल गुन्हे ती न्याय व्यवस्था ठरवेल. त्याचबरोबर जे आहे साठी बोलवली सांगितली, प्रश्न तुम्ही विचारलात आणि सोलापूरचे पालकमंत्री म्हणून इथं झालेल्या वक्तव्यावरती उत्तर देणं सोलापूरची जबाबदारी आहे. आणि जी देशाच्या बाबतीतल्या आंदोलनातला विषय होता आम्ही त्यावेळेस आमची भूमिका मोदीजींना समर्थन या दोन्ही गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि बाकी काही उत्तर केंद्र स्तरावरती दिलेले आहेत, काही गोष्टी राज्य स्तरावरती दिलेल्या आहेत. पण जे विषय सोलापूर जिल्ह्यात आहेत तिथले उत्तर देण्याची जबाबदारी भाजप म्हणून आमची आहे. Like, subscribe, click on the bell.